नमस्कार, मी मधुरा. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून श्रीमंतीचा राजमार्ग यावरती चर्चा करत असतो आणि या सुवर्ण कोकणचे एकूणच कार्याविषयी आपण आज अधिक चर्चा करणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक सतीश परब यांच्याशी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सतीश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. कोरोनासारख्या संकटानंतर तब्बल 1.5-2 वर्षांनंतर आपण सर्वच जण आता सावरतोय. पण हे सावरत असताना आपल्याला अनेक संकटांना सामना करावा लागलाय आणि या संकटांनी आपल्याला जगण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे दाखवूनही दिलंय. प्लॅन ए बरोबरच प्लॅन बी तयार असणं किती गरजेचं आहे ह्याची जाणीवही ह्या कोरोनानं करून दिली. आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अगदी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपला प्लॅन बी तयार केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना भविष्यात तर होणारच आहे. सुवर्ण कोकण फूड मॉल असो, सुवर्ण कोकण SVRD योजना असो, सुवर्ण कोकण फिको योजना असो, अशा विविध योजनांचा फायदा सुवर्ण कोकणच्या अनेक शिलेदारांना झालाय. अगदी लाखो रुपयांचं हमखास उत्पन्न सुवर्ण कोकणच्या फूड मॉलमधून मिळालंय. आज आपण सुवर्ण कोकणच्या फूड मॉल विषयी तसंच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि सुवर्ण कोकणच्या विविध योजनांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत सतीश सरांकडून. तेव्हा तुम्हालाही हा श्रीमंतीचा राजमार्ग जाणून घ्यायचा असेल तर हा कार्यक्रम बघायला विसरू नका. हा कार्यक्रम तुम्हाला फेसबुकवरही पाहायला मिळणारच आहे. सुवर्ण कोकणच्या वेबसाईटवरही तुम्हाला या सगळ्याबद्दलची माहिती मिळणार आहे आणि खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. कार्यशाळांबद्दलची माहिती जाणून घ्या आणि आपण लगेचच आता चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, कारण की गेले 1.5-2 वर्ष सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा होत नव्हत्या आणि आता कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत तुम्ही. लवकरच कार्यशाळा होऊ घातल्यात. ह्या कार्यशाळांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते, कारण की प्रत्येकाला श्रीमंतीचा राजमार्ग आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि मला हेच जाणून घ्यायचे, ह्या कार्यशाळा आता तुम्ही आयोजित करणार आहात. इतके दिवस तुम्ही वेबिनार पद्धतीने कार्यशाळा घेत होतात, मात्र आता प्रत्यक्षरित्या तुम्ही लोकांना भेटून संवाद साधून ह्या सगळ्याबद्दलची माहिती देणार आहात. काय सांगाल? नाही, नक्की. कारण गेले कित्येक दिवस प्रचंड फोन होते, ते लोक येऊन विचारत होते. प्रत्येकाचं एकच होतं, कारण कार्यशाळा नुसत्या कार्यशाळा नाही, ते जगण्याचा नवा मंत्र त्या कार्यशाळेतून भेटतो. म्हणजे अगदी कमी पैशात किंवा कमी भांडवलात तुम्ही कसा शेतीपूरक व्यवसाय सुरू करू शकता. आणि हे व्यवसायात ती श्रीमंती एवढी ठासून भरली आहे ना, मग ते शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, इतर शेतीपूरक व्यवसाय असतील. सो गेली 5-6 वर्ष लोकांना सुवर्ण कोकणची कार्यशाळा म्हणजे श्रीमंतीचा नवा मार्ग असं एक समीकरण बसलेलं होतं. आणि त्यात कुणी मागे नव्हतं, महिलाही मागे नव्हत्या, पुरुषही नव्हते. प्रत्येकजण आपल्या हात जी काय आपण शेती करतो किंवा जो काय हातातला कामधंदा आहे तो सांभाळून कसं आपण जास्तीत जास्त इन्कम अर्न करू शकतो. कारण ह्या कार्यशाळांमध्ये जे वक्ते होते, जे मार्गदर्शक यायचे, ते प्रचंड अभ्यासक होते. त्यांनी प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. कारण शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो, बांबू लागवड असो, वेगवेगळे मार्ग. म्हणजे आता ज्या पद्धतीने हवामान बदलतं, तुम्ही बघितलं 2 दिवसापासून पाऊस पडतोय, बरोबर, हातातोंडाशी आलेलं पीक आपलं पावया जातोय आणि पीक राहिलंच तर ते बाजारात काय भावाने विकले जाईल ह्याची शाश्वत नाही. त्यामुळे एक प्रकारे शेतकरी नाडला गेला होता आणि त्याला कुठेतरी एक शेतीपूरक व्यवसाय की जे अतिशय कमी पैशात असलेला हातातला कामधंदा असेल किंवा शेती असेल, त्या शेतीसोबत आपण अजून कसा पैसा कमवू शकतो हे या कार्यशाळांच्या माध्यमातून आपण सांगतो. पण त्याचा परिणाम एवढा झाला की शहरी भागात सुद्धा जे तरुण रोजीरोटीसाठी आले होते त्यांनाही आपलं गाव खुणावं लागलं की अरे हाच जर व्यवसाय मी गावी करतोय तर मला मुंबईत किंवा शहरांमध्ये जो पगार भेटतो त्यापेक्षा कित्येक पैसे मला माझ्या मातीत भेटतात आणि घरच्यांच्या सोबत राहायला भेटतात. आणि असंख्य तरुण जे ग्रॅज्युएट होते, जे पोस्ट ग्रॅज्युएट होते, त्यांनी ही वाट धरली होती आणि खूप आनंद वाटत होता की त्या माध्यमातून एक चांगली लोक घडत होते, शिलेदार घडत होते. शेळीपालन सारखा व्यवसाय की ज्यातून तुम्ही एक 25-50 हजाराचं भांडवल साधं तुम्ही घेऊन सुरुवात करता, 5 शेळ्याने एज बोकड, तरी सुद्धा तुम्ही वर्षाला 1-1.5 लाख रुपये सहज सुरुवातीला कमवू शकता. फक्त ह्यासाठी ना काही गोष्टी समजून घेणं, त्याचा एक जो शास्त्रोक्त अभ्यास आहे तो समजून घेणं गरजेचं असतं. कारण कुठलीही गोष्ट सोपी नसते. बरोबर. पण आपण जर तिला सोपी करायचं म्हटलं तर काही हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन घ्यावं लागतं. ज्यांनी ऑलरेडी हे केलं आहे त्यांचं जर आपण सोबत घेतली, त्यांची जर आपण मदत घेतली तर मला वाटतं तुम्हाला कुठलीही अडचण राहत नाही. आणि असा का खूप मोठ्याने आपण सुमित भोसले बघतोय शेळीपालनाच्या माध्यमातून. काही मुलगा मुंबईतच राहिला, ग्रॅज्युएट झालेला, आई नगरसेविका, गावी जातो काय, शेळीपालन सुरू करतो का, आणि आज संपूर्ण अवघ्या देशाला तो शेळीपालनातली श्रीमंती उलगडून दाखवतो. असे असंख्य सुमित भोसले असतील, गोरख घाडे असतील,
असतील, प्रसन्नजी सोनवणे असतील, असंख्य आमचे महाराष्ट्रभरातले शिल्डर आहेत. त्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, शास्त्रोक्त माहिती घेतली, प्रॅक्टिकल जो अभ्यास दौरा होता तो केला. आणि थोड्या, मी असं नाही म्हणत की तुम्ही एकदम पटकन सुरुवात करा की त्यात भरपूर पैसा नाही. तुम्ही 5 शेळ्या 1 बोकडापासून करा. सुरुवात करायच्या अगोदर त्याची चारा लागवड काय ते समजून घ्या. कुठला चारा दिल्याने त्यांचं प्रॉपर वजन वाढेल, कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये शेळीपालनाच्या व्यवसायात वजनावरती खूप महत्व असतं. कमीत कमी चारा पिकांमध्ये आणि चांगलं अन्न आपण कसं देऊ शकू, शेड व्यवस्थापन असेल, गाभण काळात काय काळजी घ्यायची असेल, असंख्य विषय, असंख्य पदर आहेत, तुम्हाला ते उलगडून तिथे दाखवले जातात. तशीच गोष्ट कुक्कुटपालन असेल. कुक्कुटपालनासारखा व्यवसाय नाही, कारण साधारण महिला सुद्धा प्रत्येकाला वाटतं की माझ्या कुटुंबाला आपल्याला हातभार लावला पाहिजे, ते चांगलं घसघशीत उत्पन्न आपल्या माध्यमातूनही झालं पाहिजे. आणि कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे ना मॅडम, की तुम्ही उद्या 5,000 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही सुरू करू शकता अशा. पण त्यात तुम्हाला समजून घ्यायचं की अंडी देणाऱ्या कोंबड्या कोणत्या आहेत, मांसाच्या कोंबड्या कोणत्या आहेत, त्याचं जे ब्रुडरचं नियोजन आहे ते कसं केलं पाहिजे, खाद्य व्यवस्थापन. आज सगळ्यात जास्त पैसा जो जातोय तो खाद्यावरती जातोय. ते खाद्य घरच्या घरी कसं तयार करायचं, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून गेले तर मला वाटतं एक साधारण महिला सुद्धा की जिला व्यवसायाचा जरा सुद्धा गंध नाही, पण आज मला असं वाटतं की महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातली शेतीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग हा महिलांचा असतो. कारण संपूर्ण नियोजन, संपूर्ण त्याची देखभाल हीच महिला करतात. आणि त्यामुळे कुक्कुटपालनाच्या माध्यमातून एक घसघशीत नफा त्यांना कमवता येतो. कारण तुम्ही जर बघितलात आज कोंबडीचं जे किंमत जर बघितलं तर 400 आणि 500 रुपये गावरान कोंबडी भेटते. अंड्याची किंमत 5-6 रुपयावर गेली आहे. सो आपण हे समजून घेतलं की बाबा अशी कुठली कोंबडी आहे जी वर्षाला 350, 340 अंडी देते. अशा कुठल्या कोंबड्या आहेत की ज्या वजनासाठी, आपल्या विक्री, मांसासाठी किंवा अंड्यासाठी दोन्हीला उपयोगी होतात. मग त्याचं शेडचं निवारण कसं करायचं, हे सगळं कमी भांडवलात आणि कमी वेळेत त्यातून कसा नफा मिळवायचा ना, हे कार्यशाळेत शिकवलं जातं. आणि आताची जी कार्यशाळा मुंबईची, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल सुमित भोसले असतील, आपशिंगे असतील, हे दिग्गज आहेत की यांनी हजारो नव्हे तर लाखो लोकांना उभं केलंय. त्यांना त्या मातीतली श्रीमंती नेमकी काय असते आणि कशी मिळवायची असते ते त्यांनी ऍक्च्युली दाखवलंय. आणि हे दोघेही त्या कार्यशाळेत असतील. त्यामुळे मला वाटतं, आणि खूप वर्षानंतर ही कार्यशाळा बरोबर, आणि त्यामुळे प्रचंड आम्ही त्याला उत्सुकता जबरदस्त आहे, लोकांची उत्सुकता प्रचंड आहे. आणि खूप बरं वाटतं की कारण साधारण शेतकरी जे आहेत किंवा सामान्य घरातली माणसं जेव्हा या व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा उभं राहतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे तुम्हाला खूप काही देऊन जातं. अगदी. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला ह्या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा मिस्ड कॉल द्या, जेणेकरून तुम्हाला या कार्यशाळांबद्दलची माहिती तर मिळणारच आहे. येत्या 28 नोव्हेंबरला ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. घाटकोपर ह्या ठिकाणी ही कार्यशाळा असेल. या कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभागी व्हा, पण त्यासाठी आधी नोंदणी करा, जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी जमणार नाही. कारण की सध्या कोरोनाचा काळ आहे, सोशल डिस्टन्सिंग देखील पाळणं तितकंच गरजेचं आहे. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन गेल्या 1.5-2 वर्षांपासून ह्या कार्यशाळा होत नव्हत्या, मात्र आता ह्या कार्यशाळांना सुरुवात होणार आहे. सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. स्वतः सतीश परब यांना देखील ही उत्सुकता लागलेली आहे. मला सांगा की आज कार्यशाळांच्या माध्यमातून तुम्ही अनेक शिलेदार घडवले. खरं तर ह्या कार्यशाळा प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट शिकवणार आहेत. म्हणजे अगदी छोटे छोटे व्यवसायातले छोटे छोटे टप्पे जे असतात ते तुम्ही खरं तर उलगडून सांगणार आहेत. आणि अर्थातच ह्याच्यामधले जे तज्ज्ञ आहेत ते ह्या ठिकाणी येणार आहेत. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, कशा पद्धतीने ह्या कार्यशाळांचं एकूणच, कारण की सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. ऍक्च्युली विशेष प्रशिक्षण आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला आपण मोफत कार्यशाळा घेत होतो. मला वाटतं सुवर्ण कोकण ही अशी एक संस्था आहे की जी पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवत होती. महाराष्ट्राचा असा कुठला तालुका नाही किंवा जिल्हा नाही जिथे सुवर्ण कोकण पोहोचली नाही. आणि नुसती पोहोचली नाही तर जेव्हा जेव्हा आम्ही कार्यशाळा घ्यायचो तेव्हा हजारोच्या संख्येने गर्दी उलगडायची. म्हणजे असे काही कार्यशाळा होत्या की तिथे रात्रभर आदल्या दिवशी लोक वस्तीला यायचे. कारण ती जी शिकण्याची जी भूक होती, जी आपल्याला काहीतरी करून दाखवायचं, माती आणि शेतीतला पैसा हा आपण मिळवू शकतो आणि तो नुसता पैसा मिळवायचा नाही तर त्याचं एक वेगळी उदाहरण आपलं आदर्श लोकांसमोर ठेवायचं आहे, ह्या जिद्दीने लोक येत होते. आणि खूप बरं वाटतं कारण असे प्रचंड अनुभव होते की आजही लोक येत आहेत की नाही सर आम्ही शेळीपालन केलं होतं. म्हणजे आम्हाला काही महिला आहेत कांदिवलीच्या की त्या म्हणजे मुंबईमध्ये मिस्टर कामाला आहेत, मुलं कामाला आहेत, पण तेवढं भागत नव्हतं. तो जो सन्मान, आत्मसन्मान आहे तो मिळत नव्हता. मग महाडला जाणं, 100 कोंबड्यांपासून सुरुवात करणं, त्यातून घसघशीत पैसा भेटणं आणि नंतर पुन्हा त्या महिलेला आजूबाजूच्या पंचकृषीतले महिला लोक येऊन विचारतात की बाबा हे कसं तुम्ही करता, आम्ही कसं काय करू शकतो.
ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या स्वप्न होत आहेत मॅडम. कारण कोरोनाने एक गोष्ट शिकवली की तुम्हाला पैसा हा मस्ट आहे. बरोबर. तुम्ही सगळी सोंग करू शकता, पैसे सोंग करून आज खरंय. नोकऱ्या प्रचंड जातात, लोकांकडे नवे रोजगार नाहीयेत, धंदे ठप्प पडलेत. आज सगळं जरी सावरलंय तरी सुद्धा खर्च खूप वाढलाय, महागाई भीषण होते. म्हणजे आज आम्ही कार्यशाळा घ्यायची म्हटली ना, ज्या हॉलसाठी आम्हाला 20,000 रुपये भाडं लागायचं ना, आज तिथे 47 ने 48,000 रुपये द्यावे लागतात. प्लस तुम्हाला संख्या सुद्धा अर्धे घ्यावी लागते, 50%. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की कार्यशाळा ही मर्यादित लोकांसाठी आहे. फक्त 50 लोकांना आपल्याला प्रवेश दिला जाऊ शकतो. आणि जे प्रथम येतील, नोंदणी करतील, त्यांना आपण देतो. कारण एकतर रिस्ट्रिक्शन खूप जबरदस्त आहेत आणि आपल्याला ते पाळायचेच आहेत. कारण कोरोना गेला नाहीये. आज आपण UK, US मध्ये ऐकतो मागच्या 4 दिवसात दररोज लाखोचे पेशंट आढळतात, हजारोनी लोक मरत आहेत. त्यामुळे खूप आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण शेवटी आपण जगलो वाचलो तर आपण पुढे खूप काय करू शकतो. त्यामुळे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी हे नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कार्यशाळा सकाळी 10ला सुरू होईल. सुरुवातीला मला वाटतं शेळीपालन हा विषय असेल. सुमित भोसले स्वतः सावंतवाडीवरून येत आहेत आणि ते गेल्या 10 वर्षात नेमकं ह्यातले नेमके बदल काय झाले, की ह्यातली आव्हानं काय, किंवा असे कुठले फॅक्टर आहेत जे तुम्हाला लॉस करण्याची शक्यता जास्त असते आणि ते कसे टाळायचे आणि कमीत कमीत पैशात, कमीत कमीत वेळेत हे शेळीपालन कसं यशस्वी करायचं. एवढंच नव्हे तर शेळी बाळगणं आणि शेळ्यांचं संगोपन करणं एवढ्यावर मर्यादित न ठेवता हे विकायचं कुठे, ह्याचं मार्केट स्वतः तयार कसं करायचं, त्यांनी नेमकं काय केलंय. ह्याचं सगळ्यात मोठी गोष्ट असते की आजार शेळ्यांचे, ते नेमके आजार होण्या अगोदरच ओळखायचे कसे, ते लसीकरण त्याचं प्रॉपर कधी कशा पद्धतीत करायचं, हे सगळे बारकावे ते उलगडणार आहेत. आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचे डॉक्टर आपशिंगे सर असतील. आपशिंगे साहेबांबद्दल सांगायचं तर मला वाटतं वय वर्ष 65 आहे, पण आजही त्यांचा उत्साह खरोखर वाखण्याजोगा. संपूर्ण महाराष्ट्रभर ते सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते आणि हजारो नव्हे लाखो शेतकरी त्यांनी घडवलेत. म्हणजे नेमकी कोंबड्यांना पोटं किती असतात, तिचं प्रत्येक कोंबडीला किती ग्राम खाद्य द्यावं, एवढे प्रचंड बारकावे ते देतात. आणि ह्यातलं वेस्टेज कसं टाळता येईल, संपूर्ण खाद्य असेल किंवा इतर गोष्टी, आणि कमीत कमीत पैशात, कमीत कमीत भांडवलात. म्हणजे त्यांचं तर असं म्हणणं आहे की एखादी महिला म्हणते की मला 4-5 हजारात हा व्यवसाय सुरू करायचा, तर ती नेमकी कसा करू शकते आणि वर्षभराच्या कालावधीत ती 5,000च्या भांडवलावरनं 50,000पर्यंत किंवा 1 लाखापर्यंत कशी येऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय अभ्यासपूर्वक ते मांडत असतात. मला वाटतं खूप 1.5-2 वर्षानंतर ही संधी आली. पुन्हा कार्यशाळा घेता येतील की नाही माहिती नाही, कारण ती भीतीची टांगती तलवार आपल्यावरती आहे. बरोबर. तर या कार्यशाळेत तुम्ही प्रत्येकाने या. विनंती एवढीच आहे की सशुल्क कार्यशाळेत तुम्ही पहिला फोन करा, नोंदणी करा. नोंदणी अत्यावश्यक आहे. नोंदणीशिवाय कार्यशाळेत प्रवेश घेता येणार नाही. आणि मला वाटतं एक नव्या श्रीमंतीला आपण पुन्हा नव्या जोमाने, नव्या जिद्दीने आपण सुरुवात करू. अगदी. आणि मला वाटतं की ह्या कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे आणि हे सगळं लक्षात ठेवून आपण खरं तर पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. आणि या कार्यशाळांमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर नोंदणी करा आणि त्यानंतरच कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा. अगदी छोटे छोटे व्यवसायातले टप्पे तुम्हाला या कार्यशाळेच्या माध्यमातून उलगडून सांगण्यात येणार आहेत आणि तज्ज्ञ मंडळी ह्या कार्यशाळांमध्ये सहभागी होणार आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, जसं आत्ता सरांनी सांगितलं तसं. मात्र ह्या कार्यशाळांबद्दल तर आपण आत्ता बोललो, मात्र योजना, कारण की सुवर्ण कोकणच्या योजना आज खूप काही माहिती देऊन जातात, खूप काही लोकांना पैसा देऊन जातात आणि श्रीमंत करून गेलेले आहेत. या योजनांचा आता काय फायदा होणार आहे पुढे भविष्यात, आत्ता ज्यांनी योजना घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी कसा फायदा होणार आहे, आणि तुम्ही अजून काही सुवर्ण कोकणच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आणणार आहात का? कारण की SVRDला आणि फिको योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सुवर्ण कोकणचं फुटबॉल हा जो प्रकार आहे ना, हे नेमकं शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मार्केट द्यावं, एक शहरामध्ये त्याला एक चांगली बाजारपेठ द्यावी, ह्यासाठी या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याला प्रचंड यश मिळालं. म्हणजे कोरोना काळात जग ठप्प होतं, पण आमच्या महिला ज्यांना व्यवसायाचा जरासुद्धा अनुभव नाही किंवा ज्यांनी कधी उंबरटा असा ओलांडला नव्हता व्यवसायाच्या निमित्ताने, त्या ज्या पद्धतीने त्याने जे यश संपादन केलं ते खरोखरच सगळ्यांची तोंडात बोटं बोलतात ना, त्या पद्धतीत ते सगळं अवाक होतं सगळं. म्हणजे ते शब्दात मावत नाहीये. आणि नंतर मग जी SVRD योजना, फिको योजना, म्हणजे अशी कधी कुठेच योजना नव्हती की दरवर्षी विक्रेत्याला माल लाखो रुपयाचा माल मोफत दिला जातो, तोही पुढची 5 वर्ष. SVRD योजनेला तर भरभरून प्रतिसाद भेटला. शेवटी आम्हाला ती बंद करावी लागली, कारण शेवटी एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीची. आणि फिकोला तर आम्ही कधी असं म्हणजे विचारही केला नव्हता की त्याला तर देशाच्या बाहेरून सुद्धा लोकांची हे आली, प्रतिसाद भेटला की माल न विकताही कसा काय पैसा भेटतो. आणि तो कमी नाहीये. दर महिन्याला 25,000, 50,000, लाखो रुपये आमचे लोक घेत आहेत आणि सलग पुढची 5 वर्ष त्यांना पैसे भेटणार. त्यामुळे एक सेकंड इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम म्हणून फिकोला लोकांनी खूप चांगला हे दिला, प्रतिसाद दिला.
याचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की पैसा पैशाला जोडतो. आपण पैसा नाही हे किती दिवस राहणार आहोत. तुम्हाला कुठूनच छोटं मोठं भांडवल उभं करावं लागेल. मग तुम्ही शेळीपालन करा, कुक्कुटपालन कुठलाही व्यवसाय करा, पण पैसा तुमच्यासाठी काम केला पाहिजे. पैशाने पैसा वाढला पाहिजे. आज असे कित्येक जण आहेत की ज्यांनी शून्यातून उभं केलं, पण शून्यातून ह्याचा अर्थ काय होतो की त्यांना सुरुवातीला त्यांची जिद्द, त्यांची ऊर्जा किंवा त्यांचा तो अभ्यास जो असतो, उदाहरणार्थ मला एखादा व्यवसाय करायचा तर मी जर ते वेळ जोपासला, त्यातले सगळे बारकावे समजून घेतले, इतरांचंही आपल्याकडे लक्ष जातं की अरे हा काय बोलतोय, नाही ह्याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे. आणि अशा पद्धतीत लोक समोर उभी राहतात तुम्हाला मदत करायला. पण तुमच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं, त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हेही खूप महत्वाचं आहे. बरोबर. फिको योजनेचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट जे हे आहे की आम्ही ह्या 30 तारखेला ह्या दोन्ही योजना बंद करतोय, SBID आणि फिको. बरं. कारण फुटबॉलच्या फ्रँचायझी आपल्याला फक्त 40 ते 50च द्यायच्या होत्या, त्या जवळजवळ 97 आपण दिल्या. त्यामुळे आता त्या पूर्णतः आपण बंद करतोय 30 तारखेला. तर ज्यांना वाटतं की मला माल न विकताही दर महिन्याला एक गॅरंटेड सेकंड इन्कम असायला हवं, जे प्रत्येक महिन्याला माझ्या बँकेमध्ये आलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी फक्त महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी ह्या नेमक्या योजना काय, त्याचे निकष काय, आधार काय, कसे दर महिन्याला पैसे भेटतात, ह्याबाबत एक सविस्तर आपण व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ तुम्ही मागून घ्या. सगळी माहिती संपूर्ण बारकावी काळजीपूर्वक पहा आणि नंतर त्याची नोंदणी करा. त्यानंतर शेळीपालन आणि कुक्कुटपालनाची कार्यशाळा, मला वाटतं खूप दिवसांनी आपण कार्यशाळा करतोय, मर्यादित लोकांसाठी आहे. कारण तिथे असंच आहे की एका टेबलवर फक्त एकच मनुष्य असेल, दुसऱ्याला हे नाही, कारण 50% ह्यानी ती आपल्याला परमिशन भेटते. बरोबर. सो ज्यांना वाटतं की कारण आता खूप जण गावी गेले आहेत, नोकऱ्या नाहीत वगैरे म्हणून, आणि शेती परवडत नाही, आपण किती काही म्हटलं ना तरी, कारण भाव आपल्याला कधी भेटेल, किती भेटेल माहिती नाही, त्यात निसर्गाचा असमतोलपणा, त्यामुळे काय शाश्वत नाही. पण हे जे व्यवसाय आहेत, शेळीपालन, कुक्कुटपालन, मला वाटतं गॅरंटेड नफा देतात. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही नव्हे, देशभरात कोणालाही विचारा, असा एक शेळीपालक दाखवा की त्याने सांगावं की माझ्या शेळीला गिरायक नाही म्हणून ती राहिली, आणि त्याचे भाव जे आहेत ना ते नेहमी चढच असतात, ते कधी कमी होत नाही. बरोबर. तुम्ही बाकी किती निर्बंध असू देत, किती कोरोना असेल, मटणाच्या दुकानाच्या बाहेर तुम्हाला रांग दिसणार. चिकनच्या दुकानावर उलट ह्यांचा धंदा अजून वाढला का, तर बाबा तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी, शरीराची ताकद वाढवण्यासाठी चिकन असेल, मटण असेल. सो त्यामुळे प्रचंड व्यवसाय, प्रचंड मार्केट आहे. अतिशय कमी पैशात, कमी वेळात हातातला कामधंदा सांभाळून तुम्ही करू शकता. फक्त अट ही आहे की तुम्ही त्याचा बारकाईने अभ्यास करा. सगळे त्यातले छोट्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. त्यात पैसा जसा आहे तशी त्यात आव्हाने सुद्धा आहेत, त्यात काही अडचणी आहेत. त्या एकदा समजून घेतल्या, त्याच्यावर जर मात केली ना, तर तुम्हाला आयुष्यात कोणी रोखू शकत नाही. बरोबर. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला ह्या सगळ्यामध्ये सहभागी व्हायचे, या कार्यशाळांमध्ये सहभागी व्हायचे, त्याचबरोबर ह्या योजनांचा लाभ करून घ्यायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. तुमचं नाव, पत्ता आणि तो जो व्हिडिओ जो आत्ता सरांनी सांगितला तो व्हिडिओ तुम्ही घ्या, तो बघा, आणि त्यानंतरच ह्यामध्ये योजनांमध्ये सहभागी व्हा. आणि कार्यशाळांमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून नोंदणी करूनच ह्या कार्यशाळेत सहभागी व्हा. कारण सोशल डिस्टन्सिंगचं भान राखूनच ह्या कार्यशाळा आता इथे आयोजित करण्यात येत आहेत. 28 नोव्हेंबरला ही पहिली कार्यशाळा जवळपास 1.5-2 वर्षांनी होते. सगळ्यांनाच उत्सुकता आहे या कार्यशाळेबद्दल. ह्या कार्यशाळेबद्दलची सगळी माहिती तुम्हाला फोनवरून दिली जाईल, पण त्याचबरोबर ह्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आधी नोंदणी करायला विसरू नका. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा सुवर्ण कोकणमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. ब्रेक नंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण श्रीमंतीचा राजमार्ग जाणून घेतोय सतीश सरांकडून. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सतीश सर, कार्यशाळांबद्दल जाणून घेतलं, त्याचबरोबर विविध योजनांबद्दल आपण जाणून घेतलं, मात्र फूड मॉल ही जी कॉन्सेप्ट तुम्ही आणली सुवर्ण कोकणच्या माध्यमातून, त्याचा फायदा असंख्य झालेला आहे आणि अनेक शिलेदार आज त्या निमित्ताने श्रीमंत झालेत. घर बसल्या त्यांनी अगदी माल न विकताही नफा कमवलेला आहे. त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? नक्की. फूड मॉल म्हणजे एक पर्वणीच होती, एक सेकंड इन्कमची, एक पॅसिव्ह इन्कमची. आणि खूप जण आता नोकरदार पण आहेत की जे बाहेर काम करत आहेत किंवा कोणाचा बिझनेस आहे, पण त्यांना एक सेकंड इन्कम भेटते. दर महिन्याला एक 25,000 50,000 त्यांच्या अकाउंटला येतात आणि पुढची 5 वर्ष त्यांना सलग भेटणार आहे. तसा एक अधिकृत आपण करार करतो, जो सरकार दप्तर त्याची नोंदी करतो. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मॅडम, की आज पैसा खूप महत्त्वाचा झाला आहे. ज्या पद्धतीत महागाई वाढते, ज्या पद्धतीत सगळ्या गोष्टी घडत आहेत सगळीकडे, उद्याचं जे फ्युचर आहे आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं, ते खूप अवघड वाटतंय. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर
तुम्हाला आता सगळा फोकस हा जास्तीत जास्त पैसा कसा आपल्याला कमी वेळेत कमवता येईल यावर करायचा आहे. आणि त्यासाठी आपली गावची माती, आपली गावची शेती ही ओसाड पडीक न राहता तिच्या माध्यमातून कसा आपल्याला पैसा जनरेट करता येईल, फुटबॉलच्या माध्यमातून, फिको योजना असेल तिच्या माध्यमातून कसं जनरेट करता येईल, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या कार्यशाळा खूप मार्गदर्शक म्हणजे बोलतात दीपस्तंभासारखं काम करतात. कारण तिथे येणारे वेगवेगळे मार्गदर्शक असतील, प्रॅक्टिकली काम करणारी लोक असतील. आजच्या कार्यशाळेत जे आपण रविवारी घेणार तिचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्या कार्यशाळेत जे येणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक विशेष अभ्यास दौरा सुद्धा करणार आहोत. म्हणजे नुसतं थेरोटिकल नॉलेज देऊन होणार नाही, तर त्यांना प्रत्यक्ष त्या फार्मवर नेणार आहोत की कसं नेमकं शेड्यांचं शेड असतं, त्याची निगा कशी राखली जाते, कशी ती मेंटेनन्स केलं जातं, त्याचं हे कसं स्ट्रक्चर कसं असतं, लसीकरण कसं केलं जातं, शेळ्यांचं गाभण काळात काय काळजी केली जाते, तसंच कोंबड्यांचं खाद्य कसं बनवलं जातं, कशा पद्धतीत शेड असतं, ब्रूडरची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना. आणि जी लोक ह्याच्यात सहभागी होतील त्यांना तिथे प्राधान्य दिले जाणार आहे, त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणार. तर माझी विनंती हीच आहे की सर्वांनी आता एकदम गर्दी करू नका, कारण आता ही सुरुवात झाली, हळूहळू आपण सुरुवात करू. फक्त अडचण ही आहे की सुरुवातीला जसं आपण प्रत्येक गावखेड्यात जात होतो, मग ते पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, आता तसं करता येत नाही सध्या. सुरुवात आता आपण मुंबईपासून केली आहे. आता पहिली कार्यशाळा तर आपण 28ला करतोय. आणि पुन्हा मी लोकांना सांगतो, सुरुवातीला आपल्याला मोफत कार्यशाळा घेता येत होत्या, कारण सगळ्या गोष्टी नियमित सुरळीत होत्या. आता मात्र काही आपल्याला अडचणी आहेत. हॉल मिळणं मुश्किल असतं, मिळालं तर त्याची भाडी खूप वाढली आहे, त्यानंतर तिकडची लोकांची मर्यादा. सुरुवातीला 1000 ने 2000 लोकांना आपण एकदम शिकवायचं, आता 50 लोकांना शिकवणं म्हणजे आम्हालाही खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. फक्त लोकांना विनंती हीच आहे की घाई गडबड करू नका, प्रॉपर तुम्ही ऑफिसमध्ये फोन करा, तुमचं नाव नोंदवा आणि कार्यशाळेत सहभाग. अगदी. आणि मला वाटतं कार्यशाळेची जशी इतरांना उत्सुकता लागलेली आहे तशी तुम्हाला देखील उत्सुकता लागलेली आहे, कारण की प्रत्यक्ष शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते. आणि वेबिनारच्या माध्यमातून तुम्ही अनेक दिवस शिकवत होतात आणि त्याचा लाभही अनेकांना झालेला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जणांनी आपला प्लॅन बी तयार केलेला आहे. असाच आता प्लॅन बी तयार करण्यासाठी इतरही जण उत्सुक आहेत. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या सगळ्याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण.